रामराम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे गोलभेंडीची किंवा ढेमशाची भाजी। आमच्या खानदेश भागामध्ये याला ढेमसे सुद्धा म्हटले जातात, काही जण गोलभेंडी म्हणतात। या गोलभेंडीचे मी लांबोळके असे काप करून घेतलेले आहे। मिरची 2 मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकाचा तुकडा, कोथिंबीर, शेंगदाण्याचे कूट, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हळद, तिखट, धणापूड, मीठ, गरम मसाला। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ। मिरचीचे काप करून घेतले आहे, अद्रक लसणाची पेस्ट करून घेतली आहे। आता कढईमध्ये आपले तेल तापलेले आहे, यामध्ये आपण 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, मिरची, अद्रक लसणाची पेस्ट घालू। मिरच्या आपल्या परतून झालेल्या आहे, त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा धनापूड, पाव चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित एकत्र करून घेऊ। यामध्ये आपण कापलेली गोलभेंडी किंवा कापलेले ढेमसे घालून घेऊ आणि व्यवस्थित एकत्र करून घेऊ। भाजीवर आता झाकण ठेवून 5 मिनिटे भाजी शिजू देऊ। भाजी आता शिजत आलेली आहे। आता पुन्हा 2 ते 3 मिनिटे आपण भाजीला वाफ येऊ देणार आहे, मग त्यामध्ये मीठ घालू। भाजी थोडी अजून शिजू द्यावी लागेल। पुन्हा 2 ते 3 मिनिटे आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ। ही भाजी शिजण्यासाठी साधारण 10 ते 15 मिनिटे आपल्याला लागतात। यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घालू। आता आपण शेंगदाण्याचे कूट घालू। भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता चिरलेली कोथिंबीर घालू। 1 ते 2 मिनिटे पुन्हा वाफ येऊ देऊ आणि गॅस बंद करू। आपली गोलभेंडीची किंवा ढेमशाची भाजी आता तयार झालेली आहे। यासोबत तुम्ही भाकरी, चपाती किंवा पोळी खाऊ शकतात किंवा फुलक्यासोबत तुम्ही सुद्धा खाऊ शकतात। आजची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा।